सादर करत आहे। पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसाराणी आणि लखोजी राजे यांच्या घरी माझा जन्म झाला। तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं। जिजा म्हणजेच जय आणि विजय। आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलत, रयतेची गारहाणी, न्यायनिवाडे तर नित्याचेच। हे असं होतं आमचं बालपण। युद्धकला तर आम्ही शिकलो नव्हतो, पण त्याचबरोबर 700च्या वर आम्ही मुलींची एक फौज तयार केली होती। पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करण्यासाठी जायचो, तेव्हा गावाकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या। काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल, पण आम्ही निश्चय केलेला स्वतः सोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे। म्हाळसाराणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो, मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड। रामायण महाभारताबरोबरच नामदेवांच्या गाथा, कबीराचे दोहे, पुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं। आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कोणासाठी? परक्यांची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण, आणि राज्य करतो तो शहा बादशहा। आम्ही स्वतःसाठी का झुंजत नाही? आणि कसलं आलं हे पारतंत्र्यातलं मुरदाट जगणं? हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते। अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती। अबलांच्या 8 किंकाळ्यांनी सह्याद्रीलाही जाग येत होती। जणू प्रतिकारशक्ती संपली होती। तो अन्याय अत्याचार पाहून तळपायची आग मस्तकात जायची। आम्हाला प्रश्न पडला, आम्ही वडिलांना विचारले, हे कोणी का संपत नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? लखोजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी याच भूमीवर अस्वंताकडे बघून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गर्जने ढाल तलवारी लढवल्या, पण हा समाज एकसंग नाही, तो विखुरला गेला आहे। जाती धर्माची उतरेण पक्की झालीये, पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही। जिजा समाजाला बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार। आम्ही पुन्हा विचारलं, आम्ही एक विचारासाठी काय करावं? आम्ही पाहतोय गेल्या कित्येक वर्षापासून आपण पारतंत्र्याच्या अंधाराखाली चाचपडतोय। शब्दांची जुळवणी करत पुन्हा वडिलांनी उत्तर दिलं, बेटा, जिथे रेतीचा छळ होतो, रक्ताचे पाठ पाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात। मातीतून उमलणाऱ्या सहस्र कोमांना जगण्याचे दान मिळतं ते स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे, पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही। त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात, माणूस जातीला पेटावं लागतं। अहो, मुरदाट शरीराला जागं करावं लागतं, त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात। एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो। रयतेची वेदना आम्हाला असह्य होत होती। मनात विचार आला, हे मुधाई, किती सोसलंस? यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतही तू वाहून नेलीस। अब्रू लुटून नेलेल्या लेकी सुनांना तू काठावर स्थान दिलंस, काठावर स्मशान बनवलंस, पेटती गावं विझवत राहिलीस। पण आता विझवत बसायचं नाही, आता फक्त पेटायचं, आणि कसं पेटायचं ते मी तुला सांगेन। आमचा हा विश्वास शहाजीराजांना ठाऊक होता। शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं। आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली। आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली। पहिले संभाजीराजे, नंतर 4 झाली आणि शेवटची शिवाजीराजे। शहाजीराजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने तिथे आमचे जाणे येणे होत असायचे। विजापूरमध्ये असतानाच दरबारात करमणुकीसाठी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असायचे। अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला येता का? पण शिवबाई ठरले मातृभक्त। ते आमच्याकडे येऊन विचारू लागले, आऊसाहेब, आपल्या इथे नाचणारी बाई आली, तिचा नाच बघायला जाऊ का? हे वाक्य ऐकून आम्हाला खूप चीड आली। आम्ही त्यांच्या जवळ गेलो, त्यांच्या एक कानाशिलात लगावून दिली आणि बोललो, बेटा, बाई नाचवायची नाही, वाचवायची असते। शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते। त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आहारीही जायचे नाही। माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसासारखं वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। इथे व्यक्तीने व्यक्ती स्वातंत्र्य आहे। इथे कोणीच उच्च नाही, कोणीच नीच नाही। इथे अत्याचार चालणार नाही। रयतेवर होणारे अत्याचार शिवबांना बघवत नव्हते, पण अफजल खानाला पराभूत करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध नव्हते। तेव्हा शिवबांनी वाईस जाऊन थेट अफजल खानावर चालून जाण्याची
इच्छा आमच्या जवळ प्रकट केली, पण आम्ही जाणत होतो सबुरीचे बोट सोडू नये, भावनेस मनगट धरू देऊ नये, वाईट जायचे नाही, त्याला जावळीत बोलवावे. शिवबा, सावज टप्प्यात नसताना त्याला झेप घेण्यास कसे धजावताय? काय शिकलात या सह्याद्रीकडून? मृगनीतीचा अवलंब करावा. यावर शिवबा म्हणाले, आऊसाहेब, अफजल खान स्वतःहून जावळीला येणार नाही. शिवबा, वाईस तुम्ही नाही, आम्ही जाऊ एकटे. खानाच्या अहंकारावर हुंकर घातली की खान जावळीत येईल हे खात्रीशीर. राजे, आम्ही येत आहोत असा त्यांना निरोप द्या. अफजल खानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभू छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करेन. संभाजी हे कणकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानामुळे कपटाने मारले गेले. अखेर शिवबांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला आणि अशा रीतीने शिवबांचा मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला. पण यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत असल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचं शरीर थकत चाललं होतं. आम्ही हळूहळू क्षीण होत होतो. स्वराज्याची सगळी सूत्रे शिवबांच्या हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांचं यश, त्यांची कीर्ती, शिवबांचा जय जयकार पाहताना आम्ही समाधानी होतो. अखेर स्वराज्याच्या लाडक्या राजेस पाहताच आम्ही आमचे कायमचे डोळे मिटून घेतले. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजीराजांची ती एक वीर पत्नी होती. जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती. आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महान माता होती. स्त्री शक्तीचे प्रतीक असणाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या. जगातील प्रत्येक स्त्रियांनी ज्यांचा आदर्श घ्यावा अशा त्या एक आदर्श माता होत्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.